हॅलो डिअर स्टुडंट्स. आज आपण तुमचा जो काही फर्स्ट चॅप्टर आहे ज्याचं नाव आहे लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स, तर या चॅप्टरचा जो काही एक्सरसाइज आपल्याला देण्यात आलेला आहे तर त्याचे जे काही आन्सर्स आहेत ते आपण अगदी व्यवस्थितपणे अगदी विथ एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या भागाला, मीन्स आपल्या आजच्या एक्सरसाइजला. तर त्यामध्ये बघा, क्वेश्चन नंबर फर्स्ट, यूज विटाकर मेथड टू क्लासिफाय बॅक्टेरिया, प्रोटोजोआ, फंगी, अल्गी, प्रोकॅरियोटिक अँड यूकॅरियोटिक मायक्रोब्स. या ठिकाणी आपल्याला विटाकर यांची जी काही क्लासिफिकेशनची मेथड आहे ती यूज करून बॅक्टेरिया, प्रोटोजोआ, फंगी, अल्गी, प्रोकॅरियोटिक, यूकॅरियोटिक आणि मायक्रोब्स असं त्यांचं क्लासिफिकेशन करायचं आहे. बॅक्टेरिया कुठे येतात? किंगडम मोनेरा. प्रोटोजोआ किंगडम प्रोटिस्टा. फंगी किंगडम फंगी. अल्गी इफ unicellular किंगडम प्रोटिस्टा and if multicellular in plantae. प्रोकॅरियोटिक किंगडम मोनेरा मध्ये येतात. त्याचबरोबर यूकॅरियोटिक एनी किंगडम अदर दॅन मोनेरा. मायक्रोब्स किंगडम मोनेरा और प्रोटिस्टा. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, आता या ठिकाणी आपला पहिला प्रश्न संपतो तर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर सेकंड, complete the five kingdom method of classification using living organism, prokaryotics, eukaryotics, multicellular, unicellular, protista, animals, plants, fungi. या ठिकाणी आपल्याला जे काही ॲनिमल किंगडम क्लासिफिकेशन मेथड आहे, फाइव्ह किंगडम क्लासिफिकेशन मेथड, तर त्याच्या मदतीनं लिव्हिंग ऑर्गॅनिझम, प्रोकॅरियोटिक्स, यूकॅरियोटिक्स, मल्टीसेल्युलर, युनिसेल्युलर, प्रोटिस्टा, ॲनिमल्स, प्लांट्स आणि फंगी यांचा आपल्याला एक प्रकारे वेब डायग्राम काढायची. तर बघा, आपण या ठिकाणी वेब डायग्राम काढलेली आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये मेनली दोन टाइप्स येतात, दॅट इज प्रोकॅरियोट्स अँड यूकॅरियोट्स. प्रोकॅरियोटिक मध्ये त्यांचा जो काही न्यूक्लियस आहे किंवा त्यांचा न्यूक्लियस मेम्ब्रेन आहे तो वेल डेव्हलप नसतो, प्रिमिटिव्ह टाइपचा असतो. तर या उलट यूकॅरियोट्स मध्ये ट्रू न्यूक्लियस असतो. त्यांचा जो काही न्यूक्लियस आहे त्याचबरोबर जो काही न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे तर तो टोटली कसा असतो, तर तो टोटली डेव्हलप असतो. यामध्ये बघा, जे काही प्रोकॅरियोट्स आहेत तर ते युनिसेल्युलर असतात, त्याच्यामध्ये किंगडम मोनेरा येतो. यूकॅरियोट्स मध्ये परत दोन प्रकार येतात, दॅट इज युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर. युनि मीन्स हॅव्हिंग सिंगल सेल. असे ऑर्गॅनिझम ज्यांच्यामध्ये फक्त सिंगल सेल असते त्यांना आपण युनिसेल्युलर म्हणतो आणि त्याच्यामध्ये किंगडम प्रोटिस्टा मधले ऑल ऑर्गॅनिझम्स येतात. तर मल्टीसेल्युलर म्हणजे असे ऑर्गॅनिझम ज्यांच्यामध्ये खूप सारे सेल असतात, ते कन्सिस्ट ऑफ मेनी सेल्स. आता त्यांच्यामध्ये कोण कोण येतं मग? त्यांच्यामध्ये फंगी, प्लांटी आणि ॲनिमिलिया येतात. आता या ठिकाणी आपला दुसरा प्रश्न संपतो. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. आपला पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 3, फाइंड आउट माय पार्टनर, म्हणजे माझा जोडीदार शोधून काढा. यामध्ये बघा, कॉलम ए आणि कॉलम बी, त्यामध्ये फंगी, कॅन्डिडा, प्रोटोजोआ, अमीबा, व्हायरस, बॅक्टेरियोफेज, अल्गी, क्लोरेला, बॅक्टेरिया, प्रोकॅरियोटिक. या ठिकाणी आपला तिसराही प्रश्न संपतो. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे म्हणजेच क्वेश्चन नंबर 4 कडे वळूया. क्वेश्चन नंबर 4 आहे ट्रू और फॉल्स एक्सप्लेन युअर स्टेटमेंट. तर चुकीचं की बरोबर आणि त्याचबरोबर जर विधान चुकीचं असेल तर ते विधान तुम्हाला स्पष्ट करायचं आहे, योग्य विधान त्या ठिकाणी मांडायचं आहे. त्यामध्ये फर्स्ट स्टेटमेंट, लॅक्टोबॅसिलाई हा हार्मफुल बॅक्टेरिया. लॅक्टोबॅसिलाई हा हार्मफुल बॅक्टेरिया आहे, घातक बॅक्टेरिया आहे. याचा आन्सर बघा, सो दिस स्टेटमेंट इज फॉल्स. हा स्टेटमेंट चुकीचं आहे. का चुकीचं आहे त्याचं एक्सप्लेनेशन बघा. आता लॅक्टोबॅसिलाई आर नॉट हार्मफुल बॅक्टेरिया. इन फॅक्ट दे आर फाउंड इन गॅस्ट्रोजेनेटल ट्रॅक्ट्स ऑफ ॲनिमल्स अँड ह्युमन्स. लॅक्टोबॅसिलाई हा घातक असा बॅक्टेरिया नाही, उलट तो मानवाच्या किंवा ॲनिमल्सच्या गॅस्ट्रोजेनेटल ट्रॅक्ट्स मध्ये, म्हणजे आपले जे काही इंटेस्टाईन असतात तर त्या ठिकाणी ते आढळतात, किंवा मानवाच्या सुद्धा ते इंटेस्टाईन मध्ये असतात. दे आर ऑल्सो an important part of dairy products such as milk or yogurt etc. त्याचबरोबर जे काही वेगवेगळे मिल्क प्रोडक्ट्स आहेत तर ते बनवण्यासाठी सुद्धा या लॅक्टोबॅसिलायचा वापर आपण या ठिकाणी करतो. त्यानंतरचा नेक्स्ट स्टेटमेंट आहे आपला बी, सेल वॉल ऑफ फंगी इज मेड अप ऑफ कायटिन. जी काही फंगीची सेल वॉल असते तर ती कायटिन पासून बनलेली असते. इज द स्टेटमेंट ट्रू? तर हे स्टेटमेंट ट्रू आहे. त्यानंतरचं नेक्स्ट स्टेटमेंट सी, ऑर्गन ऑफ लोकोमोशन इन
अमिबा इज सुडोपोडिया. तर अमिबामध्ये लोकोमोशनचा ऑर्गन हा सुडोपोडिया आहे. सुडोपोडिया मीन्स हॅव्हिंग अ फास्ट टेल लाईक स्ट्रक्चर. म्हणजे बघा आता या ठिकाणी तुम्हाला इकडे लक्ष द्या. तुम्हाला या ठिकाणी एक अमिबा हॅव्हिंग अ इरेग्युलर बॉडी. समजा हा आपला अमिबा आहे. ओके, दिस इज व्हॉट, दिस इज आवर अमिबा. बट बघा याला बरेचसे असे छोटे छोटे एंडिंग्स आलेले आणि हे जे काही एंडिंग्स आहेत यालाच आपण सुडोपोडिया म्हणतो, ज्याच्या मदतीनं तो काय करतो, मुवमेंट करतो. ठीक आहे. त्यानंतरचा नेक्स्ट बघा आता पुढचा स्टेटमेंट आपला की टोमॅटो विल्ड इज अ व्हायरल डिसीज. टोमॅटो विल्ड हा एक व्हायरल डिसीज आहे जो की व्हायरसमुळे होतो. सो दिस स्टेटमेंट इज ऑल्सो राईट. म्हणून आपण या ठिकाणी आन्सर मध्ये ट्रू लिहिलेला आहे. या ठिकाणी आपला जो काही फोर्थ क्वेश्चन आहे तोही संपतो. आता आपण फिफ्थ क्वेश्चन कडे वळूया. क्वेश्चन नंबर 5 बघा, गिव्ह आन्सर्स म्हणजे उत्तर द्या. त्यामध्ये ए, स्टेट द मेरिट्स ऑफ विटाकर्स मेथड ऑफ क्लासिफिकेशन. आपल्याला विटाकरच्या मेथड क्लासिफिकेशन मेथडचे जे काही मेरिट्स आहेत तर ते सांगायचे आहेत. यामध्ये बघा, द मेरिट्स ऑफ विटाकर्स मेथड ऑफ क्लासिफिकेशन आर फर्स्ट, युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स केप्ट अंडर सेपरेट कॅटेगरीज. जे काही युनिसेल्युलर आहेत किंवा मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत तर त्यांना पण वेगवेगळ्या कॅटेगरीज मध्ये ठेवलेलं आहे. ऑटोट्रॉप्स and heterotrophs are placed in separate groups. ऑटोट्रॉप्स आणि हेटेरोट्रॉप्स यांना सुद्धा आपण वेगवेगळ्या ग्रुप मध्ये ठेवलेला आहे. त्याचबरोबर a separate kingdom was assigned to fungi because of its mode of nutrition. तर फंगीचा जो काही मोड ऑफ न्यूट्रिशन आहे तो कशा पद्धतीचा आहे तर दॅट इज ऑफ, तर तो इतरांवरती अवलंबून असतो. म्हणूनच आपण काय केलं तर फंगीसाठी वेगळा जो काही किंगडम आहे तो अस्तित्वात आणला. It is more natural that two kingdom classification prokaryotes are placed under a separate category of Monera. Natural kingdom classification होती आपली तर त्यापेक्षा हे खूप छान आहे. म्हणूनच these are the some merits of Whittaker classification. Whittakerच्या किंगडम क्लासिफिकेशन मेथडचे हे काही मेरिट्स आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे क्वेश्चन बी, स्टेट द व्हेरियस कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ व्हायरसेस. व्हायरसचे जे काही वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, वैशिष्ट्ये आहेत ते इथे आपल्याला सांगायची आहे. यामध्ये बघा, फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक, दे आर स्मॉलर अँड सिम्पलर दॅन बॅक्टेरिया. ते खूप स्मॉल असतात, साधे असतात बॅक्टेरियाच्या तुलनेमध्ये. दे आर अल्ट्रा मायक्रोस्कोपिक अँड विजिबल ओनली अंडर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. जे काही व्हायरसेस असतात तर ते अल्ट्रा मायक्रोस्कोपिक असतात. म्हणजे आपल्याला ते साध्या मायक्रोस्कोपनी किंवा कंपाऊंड मायक्रोस्कोपनी दिसत नाही, त्याला पाहण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचाच वापर करावा लागतो. दे आर कन्सिडर्ड टू बी ऑन द बाउंड्री लाईन ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. त्यांना आपण लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग्सच्या बाउंड्री वरती कन्सिडर करतो. नेक्स्ट बघा, दे आर ऑब्लिगेट पॅरासाइट्स अँड कॅन नॉट लिव्ह ऑन देअर ओन. तर ते ऑब्लिगेट पॅरासाइट्स आहेत, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींसाठी त्यांना इतरांवर अवलंबून राहावं लागतं, मग ते स्वतः जगू शकत नाही. दे कॅन नॉट मल्टिप्लाय ऑन देअर ओन. ते स्वतः रिप्रोडक्शन सुद्धा करू शकत नाही. दे रिक्वायर लिव्हिंग मशिनरी टू मल्टिप्लाय. तर त्यांना जर मल्टिप्लाय व्हायचं असेल, त्यांना जर रिप्रोडक्शन करायचं असेल तर त्यांना एक होस्ट बॉडी लागते जी की लिव्हिंग आहे. Viruses consist of genetic materials as of DNA or RNA surrounded by a protective coat of protein capsid. तर जे काही व्हायरसेस आहेत त्यांच्यामध्ये जेनेटिक मटेरियल असतं, डीएनए किंवा आरएनए, आणि त्याच्यामध्ये जे काही प्रोटेक्टिव्ह कोट आहे प्रोटीनचं त्याला आपण कॅप्सिड म्हणतो. नेक्स्ट, viruses are responsible for causing many dreadful diseases in plants, animals and humans. जे काही व्हायरसेस आहेत ते रेस्पॉन्सिबल आहेत कशासाठी तर वेगवेगळे घातक आजार होण्यासाठी. मग ते प्लांट्स मध्ये असतील, ॲनिमल्स मध्ये असतील, इव्हन ह्युमन्स मध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला व्हायरसेसमुळे आजार होतात. आणि त्याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे आपण आता सध्या पाहत आहोत की जगभरामध्ये कोरोना व्हायरसने हाहाकार माजवलेला आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन, एक्सप्लेन न्यूट्रिशन इन फंगी. आता फंगी मध्ये न्यूट्रिशन जे काही आहे तर ते आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. यामध्ये बघा, the mode of nutrition in fungi is saprophytic and they are called saprophytes. तर फंगी मधलं जे काही मोड ऑफ न्यूट्रिशन आहे ते सॅप्रोट्रॉपिक आहे आणि त्यालाच आपण सॅप्रोट्रॉप्स म्हणतो. इट इज मोड ऑफ
nutrition in which an organism obtains in nutrients from the decaying organic matter. तर हे मोड ऑफ न्यूट्रिशन आहे ज्याच्यामध्ये आपल्याला न्यूट्रिएंट्स मिळतात आणि त्याचबरोबर ऑर्गॅनिक डेड अँड डिकेइंग बॉडी वरती ते जगत असतात. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन डी, which living organisms are included in the kingdom Monera? किंगडम मोनेरा मध्ये कोणते कोणते ऑर्गॅनिझम्स इन्क्लुडेड आहेत? तर या ठिकाणी बघा, ऑर्गॅनिझम्स विथ फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स आर इन्क्लुडेड अंडर द किंगडम मोनेरा. ज्या ज्या ऑर्गॅनिझम्स कडे खाली देण्यात आलेले कॅरेक्टर्स आहेत तर ते किंगडम मोनेरा मध्ये इन्क्लूड करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये बघा, absence of nucleus and membrane bound organelles, ज्यांच्यामध्ये न्यूक्लियस अब्सेंट आहे आणि मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेल्स सुद्धा अब्सेंट आहेत. त्याचबरोबर प्रेझेन्स और अब्सेन्स ऑफ सेल वॉल, सेल वॉल प्रेझेंट आहे किंवा अब्सेंट आहे. कॅन बी आयदर ऑटोट्रॉपिक और हेटेरोट्रॉपिक, एकतर ते ऑटोट्रॉपिक असायला हवेत किंवा हेटेरोट्रॉपिक असायला हवेत. आर ऑल युनिसेल्युलर अँड इन्क्लूड मेनली बॅक्टेरिया अँड ब्ल्यू ग्रीन अल्गी. एक्झाम्पल्स इन्क्लूड बॅक्टेरिया अँड ब्ल्यू ग्रीन अल्गी. सर्वच्या सर्व युनिसेल्युलर असायला हवेत, त्यामध्ये मेनली बॅक्टेरिया आणि ब्ल्यू ग्रीन अल्गी येतात. त्यानंतर आता या ठिकाणी आपला जो काही 5th क्वेश्चन होता तोही संपतो. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे म्हणजे क्वेश्चन नंबर 6 कडे वळूया. क्वेश्चन नंबर 6 आहे, हु एम आय? मी सांगा पाहू मी कोण. त्यामध्ये फर्स्ट, आय डोंट हॅव ट्रू न्यूक्लियस, सेल ऑर्गॅनेल्स और प्लाझ्मा मेम्ब्रेन. माझ्याकडे माझा स्वतःचा ट्रू न्यूक्लियस नाही, त्याचबरोबर सेल ऑर्गॅनेल्स आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन नाही. कोण आहे मी? तर बघा, डोंट हॅव ट्रू न्यूक्लियस अँड सेल ऑर्गॅनेल्स और प्लाझ्मा मेम्ब्रेन, दॅट इज किंगडम मोनेरा. त्यानंतर सेकंड, आय हॅव न्यूक्लियस अँड मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेल्स. मला न्यूक्लियस पण आहे आणि त्याचबरोबर मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेल्स आहेत. मग सांगा पाहू मी कोण? दॅट इज प्रोटोझोआ. त्यानंतरचा नेक्स्ट, आय लिव्ह ऑन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. जे काही डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर आहे त्यावरती मी जगतो. तर यामध्ये बघा, दॅट इज फंगी, द फंगी विच हॅव सॅप्रोफायटिक मोड ऑफ न्यूट्रिशन. त्यानंतरचा नेक्स्ट, आय रिप्रोड्यूस मेनली बाय सेल डिव्हिजन, दॅट इज बॅक्टेरिया. त्यानंतरचा नेक्स्ट, आय कॅन प्रोड्यूस माय रिप्लिका. मी माझे रिप्लिका तयार करतो, मीन्स व्हॉट? व्हायरसेस. अशा पद्धतीने आपला जो काही 6th क्वेश्चन होता तोही या ठिकाणी संपतो. आता आपण 7th क्वेश्चन कडे वळूया. 7th क्वेश्चन आहे आपला, ड्रॉ नीट अँड लेबल डायग्राम. आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने नावे देऊन जे काही डायग्राम्स आहेत तर त्या डायग्राम्स पूर्ण करायच्या आहेत. यामध्ये बघा, पहिल्यांदा आपल्याला डायग्राम काढायचे आहे डिफरंट टाइप्स ऑफ बॅक्टेरिया. बॅक्टेरियाचे वेगवेगळे टाइप्स. सी हिअर, देयर आर मेनी टाइप्स ऑफ बॅक्टेरिया. पण तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जे काही बॅक्टेरियाचे काही टाइप दिलेले तेच आपण त्यांचेच डायग्राम आपण या ठिकाणी काढणार आहोत. फर्स्ट टाइप कोकस विच इज डॉट शेप. त्यानंतर कोकोबॅसिलस which is dash shape. त्यानंतर bacillus which is a line shape. त्यानंतर येतो विब्रो which is comma shape. त्यानंतर स्पिरिलम which is very 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 curly. आपले जे काही कुरळे केस असतात तशा पद्धतीचे हे स्पिरिलम बॅक्टेरिया असतात. त्यानंतर नेक्स्ट आपण पाहतोय पॅरामेशियम. आता पॅरामेशियमचे स्ट्रक्चर कशा पद्धतीने लक्षात ठेवणार तुम्ही? तर त्यासाठी एक हिंट सांगते. म्हणजे मोस्टली असं म्हटलं जातं की चप्पल सारखा दिसणारा जो काही ऑर्गॅनिझम असतो त्यालाच आपण पॅरामेशियम म्हणतो. आता त्याची नेमिंग बघा, इथे व्हॅक्यूल आहे पॅरामेशियमचा. तर केसांसारखे दिसणारे जे काही छोटे छोटे रचना आहेत त्याला आपण सिलिया म्हणतो. हिअर इज अ फूड व्हॅक्यूल, मायक्रो न्यूक्लियस आणि मॅक्रो न्यूक्लियस. त्यानंतर नेक्स्ट बघा, तिसरी डायग्राम काढायची आहे आपला बॅक्टेरियोफेजची. नाउ व्हॉट इज मीन बाय बॅक्टेरियोफेज? तर बॅक्टेरियोफेज हा एक व्हायरसचाच प्रकार आहे. ओके, सी हिअर. त्याचे नेमिंग बघा, त्या ठिकाणी जेनेटिक मटेरियल इन द फॉर्म ऑफ DNA आहे, नेक आहे, कॉलर आहे, शीट आहे, टेल फायबर, बेस प्लेट आणि हेड आहे. तर अशा पद्धतीने आपला जो काही 7th क्वेश्चन होता ज्यामध्ये आपल्याला डायग्राम्स काढायच्या होत्या तो सुद्धा आपण अगदी व्यवस्थित पद्धतीने या ठिकाणी पूर्ण केलाय. तर आता आपण या एक्सरसाइज मधला जो की लास्ट क्वेश्चन आहे दॅट इज क्वेश्चन नंबर 8 याच्याकडे वळूया. क्वेश्चन नंबर 8 आहे, अरेंज द फॉलोइंग इन असेंडिंग ऑर्डर ऑफ साइज. आपल्याला त्यांच्या साइजच्या चढत्या क्रमाने काय करायचं आहे? तर चढत्या क्रमाने त्यांची जी काही साईज आहे तर त्याप्रमाणे आपल्याला मांडायचं, अरेंज करायचं आहे. बॅक्टेरिया, फंगी, व्हायरसेस आणि अल्गी. मग याचं प्रॉपर जे काही अरेंजमेंट आहे ते बघा, व्हायरसेस, बॅक्टेरिया, फंगी आणि शेवटी येते अल्गी.
तर फ्रेंड्स, अशा पद्धतीने आपला जो काही एक्सरसाइज होता हा पहिल्या चॅप्टरचा तो या ठिकाणी संपतो. आता ओव्हरऑल एक्सरसाइज मध्ये जर तुम्हाला काही डाऊट असतील तर लगेच कमेंट करा किंवा आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता. त्याच पद्धतीने जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि त्या ठिकाणी ऑल करा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओच्या संदर्भातल्या सर्व नोटिफिकेशन्स मिळतील. आपले लाईव्ह क्लासेस अटेंड करण्यासाठी आपला जो काही सेकंड चॅनल आहे ज्याचं नाव आहे गुरुबरी अकॅडमी लाईव्ह चॅनल, तर त्याला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, अशाच पद्धतीने आपले बरेचसे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत आणि त्यांच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळतील, त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. तर आता या पुढील जे काही पार्ट आहेत त्या पाठांचे, त्या चॅप्टर्सचे व्हिडिओज पाहण्यासाठी, त्याचप्रमाणे त्या चॅप्टरचे जे काही एक्सरसाइज आहेत त्यांचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला 8th स्टँडर्ड सायन्स या फोल्डर मध्ये सर्व व्हिडिओज मिळतील, तर ते पहा, त्यांचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा. लवकरच भेटू आपण नवीन व्हिडिओ मध्ये, नवीन सेशन मध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज, टेक केअर.